आम्ही याच्या आधीही मी माझी भूमिका मांडलेली आणि अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे की ज्या पद्धतीने या विमान अपघाताच्या संबंधाने अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. मग तो व्हिजिबिलिटीचा मुद्दा असेल, पायलट बदलण्याचा मुद्दा असेल, ऐन वेळेला विमान रस्ते मार्गाने प्रवास करणारे दादा विमान मार्गाने प्रवास करण्यासाठी का तयार झाले या संबंधाने प्रश्न असेल, किंवा दादांच्या संबंधाने घड्याळीचा कितीतरी मुद्दे आहेत. या सगळ्या मुद्द्यांवर विशेष म्हणजे जेव्हा कागद मोबाईल सगळं सुरक्षित राहतं आणि ब्लॅक बॉक्स जळाला असं सांगितलं जातं, हे अजून गंभीर आहे की ब्लॅक बॉक्स जळू कसा शकतो, त्यातला डेटा जाऊ कसा शकतो. बरं, त्यातही जेव्हा सांगितलं जाते, जेव्हा एक आम्ही प्रश्न विचारतोय की तुम्ही सगळ्या प्रकारचे फुटेज दाखवताय ना, पण मुळात पहाटे साधारणतः 5:30 पावणे 6 पासून ते दादा विमानात बसेपर्यंतचं जे एकूण CCTV फुटेज आहे ते कोणत्या गाडीने आले होते, त्यांना विमानतळावर कोण सोडायला आलं होतं, विमानात ते कसे बसले, त्यांच्यासोबत त्यांना निरोप द्यायला कोणी होतं का, त्यांच्या हालचाली काय होत्या, हे सगळं CCTV फुटेज बाहेर आलं पाहिजे. पण यावर DGCAने जो अजब तर्क लावलेला आहे, म्हणजे असाच अजब तर्क निवडणूक आयोगाने लावला होता की आम्ही मतदान करतानाचं CCTV फुटेज जारी करू शकत नाही. आता DGCA असं सांगते की आम्ही यातलं CCTV फुटेज अजिबात बाहेर काढू शकत नाही, सुरक्षेचा मुद्दा. कुणाच्या सुरक्षेचा मुद्दा? घटना घडून गेली, तुम्ही सुरक्षा देऊ शकला नाहीत, या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला जीव गमवावा लागला. आता कुठल्या सुरक्षेच्या बाता मारते बरं DGCA? का DGCAला वाटत नाही आहे की ते CCTV फुटेज मिळणं ही महाराष्ट्राची गरज आहे? महाराष्ट्राच्या मनातल्या अनेक शंका आहेत आणि त्या शंकांची उत्तरं मिळाली पाहिजेत. बरं, या सगळ्या संबंधाने जेव्हा आमदार रोहित पवार यांनी प्रश्न निर्माण केले, मी तेव्हाही ट्विट करून म्हटलं होतं आणि तेव्हाही माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की आमचा कुठल्याही व्यक्ती, संघटना, पक्ष यांच्यावर अंगुली निर्देश नाही, आमचा यावर काही कोणाबद्दल संशय नाही, पण घातपात आहे का याची चौकशी नक्की झाली पाहिजे. पण या सगळ्या संबंधाने जर कोणी अडथळा निर्माण करणार असेल तर मात्र शंका घ्यायला वाव असेल. आता अडचण अशी आहे की रोहित पवारांनी जेव्हा प्रश्न विचारलेले आहेत तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाच त्याची खिल्ली उडवणं आणि त्या संबंधाने अडथळे निर्माण करणं हे कोण करत आहे? तर हे एकजात भाजपचे सगळे नेते करत आहेत. कोण त्यांना सोशल मीडियाला ट्रोल करत आहे? तर ते सगळे अकाउंट बघितले तर ते सगळे भाजप भक्तांचे अकाउंट आहेत. याचा अर्थ आम्ही काय काढावा? कारण आम्ही व्हेरी फर्स्ट डे आम्ही हे क्लिअर केलं होतं की आम्हाला कोणावरही शंका म्हणून आम्हाला बोलायचं नाही, पण याची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावर अडथळे आणणाऱ्यांच्याबद्दल शंका येऊ शकते. मग अडथळे आणणारी वक्तव्य का केली जात आहेत? एक. दुसरं असं की 22 दिवस तटकरे आणि पटेल यांना का सुचलं नाही की या अपघाताची चौकशी व्हायला हवी म्हणून? बरं, एवढा मोठा अपघात झाला त्यानंतर तरी सुरक्षेच्या संबंधाने सरकार गंभीर का नाही? वारंवार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेच्या संबंधाने हलगर्जीपणा का केला जातोय? काल ज्या पद्धतीने अनिकेत तटकरे हा प्रोटोकॉल तोडू शकत नाहीत, त्यांना काय विशेष प्रिव्हिलेज मिळतं काय की ते सुनील तटकरेंचे चिरंजीव आहेत म्हणून? चुकीची गोष्ट आहे. एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या संबंधाने एवढी मोठी दुर्घटना घडली, त्याला 1 महिना उलटला नाही, तोच त्याच कुटुंबातल्या त्यांच्याच पत्नी या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात आणि त्यांच्याही सुरक्षेच्या बाबत जर असा हलगर्जीपणा होत असेल तर हे गंभीर आहे, हे चिंतनीय आहे. इवन अनिकेत तटकरेंची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. अनिकेत तटकरेंना याबद्दल जाब विचारला गेला पाहिजे. अनिकेत तटकरे अशा पद्धतीने सुरक्षाकडे तोडू शकत नाहीत. विशेष म्हणजे त्यांचे सगळे अंगरक्षक सोबत असताना, त्यांच्या ड्रायव्हरला बाजूला ठेवून, कुठलाही प्रोटोकॉल नसताना अशा पद्धतीने वागलं जातं. आशा बुचके नावाची एखादी भाजपची कार्यकर्तीच पुढे येते, ती उपमुख्यमंत्र्यांना अगदी रेटून पुढे जायचा प्रयत्न करते. म्हणजे एकीकडे हे राज्य फुले शाहू आंबेडकरांचं राज्य असं वारंवार सांगितलं जातं. एवढ्या वर्षानंतर उपमुख्यमंत्री पदावर का होईना इथे महिला उपमुख्यमंत्री म्हणून लाभलेल्या आहेत, पण त्यांच्या मानसन्मानाच्या संबंधाने जे अक्षम्य हलगर्जीपणा होत आहे, अगदी फ्रान्सचे राष्ट्रप्रमुख आल्यावर सुद्धा
ज्या पद्धतीने बॅनरबाजी केली आणि या बॅनरबाजीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे फोटो ज्या प्रपोर्शनमध्ये लावले गेले, तुम्ही महिला म्हणून त्यांना दुय्यम स्थान देत आहात का? तुम्ही जाणीवपूर्वक पवार कुटुंबाच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा निर्माण करत आहात का?